की मी आज एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि माझे काही प्रश्न आहेत की आपण निवडणूक का लढवू इच्छिता. बऱ्याचशा जॉबच्या लेडीज असतात, रात्रभर त्यांना ते पाणी भरायचं, नंतर जॉबला जायचं. मग ह्याच पक्षाची निवड आपण का केली, जसं शिवसेनाच हा पक्ष का? माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. आता प्रश्न थोडा गंभीर आहे. प्रभागातले प्रॉब्लेम्स आहेत जे वरच्या लोकांमुळे दाबले जात, तर त्यावेळेस तुम्ही काय करत? जो कोणी आपल्याला लढणार आपण त्याला फाडणार. सगळ्यांनी भरघोस मतांनी विजयी करावं, सगळ्यांना माझी हीच विनंती आहे. नमस्कार सर्वांना, माझा मी आहे उज्ज्वला. आणि सध्या जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त एकच हवं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण, की निवडणूक 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख आता लवकरच जवळ येते. आणि त्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधला प्रभाग क्रमांक 21 मध्ये उमेदवारी लढत असलेल्या सौ कविता जंगले पाटील आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. मॅडम, सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत आमच्या टॉक शो मध्ये. आणि आज आपण त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणारे. गप्पा अशा आहेत की निवडणूक म्हटली की फक्त लोकांच्या समोर प्रश्न येतात की आश्वासन आश्वासन आणि फक्त आश्वासन. पण महिला आघाडी असल्या कारणाने कविता मॅडम आपले प्रश्न भरपूर समजून घेतील आणि आपल्याला भरपूर सहकार्य करतील. या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारू आणि त्यांचं पुढे काय योजना आहेत. आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनीच निवडून यावं आणि निवडून आल्यानंतरही पहिले त्यांनी काय प्रिपरेशन केलेली आहे प्रभागासाठी, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. तर स्वागत आहे तुमचं मॅडम आमच्या शो मध्ये. नमस्कार मॅडम, तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी प्रभाग क्रमांक 21 ची शिवसेनेची अधिकृत उमेदवार. आमची निशाणी आहे धनुष्यबाण. आम्ही या प्रभागामध्येच राहतो. या प्रभागामध्ये गेल्या 25 वर्षापासून मी आणि माझे मिस्टर राजेश जंगले पाटील समाजसेवेमध्ये सक्रिय आहेत. आणि या प्रभागामध्ये गेले 25 वर्षापासून राजेश जंगले पाटील यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे. ते नेहमी सगळ्यांना मदत करण्यासाठी सक्रिय असतात. आणि मी सुद्धा महिलांसाठी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस चालवते. माझा नऊवाऱ्यांचा होलसेलचा बिझनेस आहे. बऱ्याचशा लेडीजला मी सुद्धा प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवते. तसेच बऱ्याचशा अशा काही लेडीज असतात ज्यांना फीस दिली जात नाही, यांच्यासाठी मी छोटे छोटे फ्रीचे सेमिनार अरेंज करते, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. माझा आणि माझ्या मिस्टरांचा एकच उद्देश आहे की समाजासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आम्हाला या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी भरघोस मतांनी विजयी करावं. सगळ्यांना माझी हीच विनंती आहे. आज आपण इथे मी माझ्या स्वतःबद्दल सांगते की आज मी ह्या शो मध्ये एक सर्वसामान्यांचा आवाज म्हणून तुमच्याशी बोलतेय की मी आज एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि माझे काही प्रश्न आहेत जे माझेच नाही जनतेचे पण आहेत. कारण निवडणुका म्हटल्या की जसं मी पहिले पण सांगितलं की फक्त आश्वासनच दिलं जातं. हा माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा एकच मुद्दा असतो. तर त्या सर्वसामान्यांचे काही प्रश्न घेऊन, काही मुद्दे घेऊन मी आपल्या समोर इथे बसलेली आहे. आणि मला अपेक्षित आहे की मला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून गाईडलाईन मिळेल आणि आपला माध्यमातून म्हणजे आपल्या गप्पांच्या माध्यमातून मे बी सर्वसामान्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर चांगल्या पद्धतीने मिळतील. तर माझा पहिला प्रश्न जो कॉमनच आहे, काही असं वेगळं नाहीये, की आपण निवडणूक का लढवू इच्छिता? म्हणजे काय कारण काय आहे, की कसं तुम्हाला वाटलं की निवडणूक लढवायला हवी? खर तर निवडणूक लढवण्यासाठी माझा एक अट्टाहास असा होता की बरेचसे काही प्रॉब्लेम्स आहेत मॅम. जेंट्स पेक्षा ना लेडीजला जास्त सफर करावं लागतं. आणि बरेचसे ठिकाणी अशा आहेत, काही प्रॉब्लेम्स ना आपल्यापर्यंत येत पण नाहीत. म्हणजे बऱ्याचशा लेडीजला असं वाटतं की आपण कसं जावं, कसं सांगावं. त्याच्यासाठी एक महिला म्हणून ते माझ्याजवळ जे मोकळेपणाने बोलू शकतात. बऱ्याचशा जॉबच्या लेडीज असतात, रात्रभर त्यांना ते पाणी भरायचं, नंतर जॉबला जायचं. ह्या ज्या काही बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत, या गोष्टीवर खरं तर खूप काम करण्याची गरज आहे. आणि एक महिला म्हणून ते माझ्याजवळ जे मन मोकळे सांगतील
त्यांचे काही प्रश्न असतील ते माझ्या समोर जे मांडतील ते पुरुषासमोर मांडतीलच असं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी जे आहेत माझे मिस्टर राजेश जंगले पाटील ते खूप वर्षापासून या कार्यात आहे, पण त्यांचीही कुठेतरी एक इच्छा अशी होती की माझ्यापेक्षा तू जास्त समाजकार्य व्यवस्थित करशील. त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली की याच्यासाठी मी उभं राहावं आणि महिलांसाठी मी कार्य करावं. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे, की महाराष्ट्रामध्ये इतके सारे पक्ष आहेत. जसं उबाठा आहे, काँग्रेस आहे, अ, मनसे आहे. मग ह्याच पक्षाची निवड आपण का केली? जसं शिवसेनाच हा पक्ष का? माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या छत्रछायेखाली आम्हा महिलांना सगळ्यांना भरपूर काही सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांनी महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. खरंच काही महिलांना या योजनांची खूप गरज होती, पण आतापर्यंत कुठल्याच अशा योजना राबवल्या गेल्या नाही. त्यांनी जे पद घेतलंय त्या पदावरून त्यांनी बऱ्याचशा महिलांना, त्याच्यानंतर तुम्ही रस्ते बघा, वेगवेगळ्या भरपूर सुविधा आपल्याला ह्या काही काळामध्ये मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटलं हाच पक्ष माझ्यासाठी योग्य आहे, म्हणून मी याच पक्षाची निवड केली. आणि खरं तर 20 ते 25 वर्षापासून आम्ही दोघंही म्हणजे माझे मिस्टर राजेश जंगले आणि मी आम्ही दोघंही या पक्षासाठी कार्य करत असतो. मग तुमच्या मते चांगला नगरसेवक कसा असावा? म्हणजे चांगल्या नगरसेवकाची व्याख्या काय आहे? तर मला ते आपल्याकडून थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. मॅम, आता जे निवडणुकीचे वारे चालू आहेत सगळेच जण येऊन तुम्हाला म्हणणारे आम्ही प्रगती करणारे, आम्ही असं करणारे, आम्ही तसं करणारे. पण या आधी त्यांनी काय केलेलं आहे ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मला एक अशी इच्छा आहे की आता बघा, रस्ते म्हणाल तर झालेले आहेत, ड्रेनेज लाईन बऱ्याचशा ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी बाकी आहे. पाण्याचं जर तुम्ही म्हणाल, जे 8 दिवसाने पाणी येतंय, जे महिलांना त्रास होतोय रात्री अर्ध्या रात्री उठून पाणी भरायचा, तो पण आपण लवकरात लवकर त्यांचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. आता राहिलं काय, बरेचसे कामं हे झालेले आहेत, पण ते मेंटेनन्स त्याला आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. बरोबर आहे. माझी एक अशीच इच्छा आहे की प्रगती करणार, विकास करणार, त्यापेक्षा माझा हा प्रभाग मी आदर्श कसा बनवणार याकडे माझं जास्त लक्ष असणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणाल बरेचसे अशी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत की ज्यांना जॉब नाहीयेत, रोजगार नाहीयेत. बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांचे घरचे कामं आवरल्यानंतर त्या रिकामा वेळ असतो त्यांच्याकडं. तर त्या महिलांना आपण काहीतरी रोजगार निर्माण करून द्यायचा, त्यांना काही गोष्टी शिकवायच्या की जेणेकरून त्यांचा जो वेळ आहे ते कुठेतरी चांगल्या कामाला ते लावतील आणि त्यातून त्यांना काहीतरी इन्कम सोर्स होईल. आणि आता तुम्ही बघताच आहे, महागाई पण भरपूर आहे. तर एका व्यक्तीच्या पगारावर होणं खूप मुश्किल आहे. आज तुम्ही स्कूल म्हणा, राशन म्हणा, भरपूर अशा गोष्टी आहेत की सगळ्या महाग झालेल्या आहेत. बरोबर आहे. त्यासाठी दोघांनी कमाई करणं खूप गरजेचं आहे. माझं मेन लक्ष तेच आहे की मी रोजगार कसा उपलब्ध करून देईन. विकास आणि प्रगतीचे धडे देणारे भरपूर लोक तुम्हाला भेटतील, पण मला एक आदर्श प्रभाग बनवायचा आहे. आणि तुम्ही कार्याचं म्हणत असाल तर राजेश जंगले पाटील यांनी कुठल्या भागामध्ये काम केलेलं नाहीये ते तुम्ही तिथल्या जनतेला विचारू शकता. गेल्या 20 ते 25 वर्षापासून आम्ही दोघांनी, तुम्ही ज्या एरियात जाल तिथं आमचे तुम्हाला कार्य दिसेल. कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर सारी दुनिया घरात होते, पण आम्ही बाहेर होतो. बरीचशी अशी जनता होती की ज्यांना 2 टाइम खायला सुद्धा मिळत नव्हतं मॅम. त्यांच्यासाठी यांनी किराणाचं सामान, बरेचसे आम्ही फूड पॅकेट, रोडवर असे कित्येक लोक होते की त्यांना कोणी काही देत नव्हतं. तुम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये एक राऊंड मारा, तुम्हाला आम्ही काय कार्य केलेलं आहे हे तुमच्या लवकरच लक्षात येईल. आणि हे जे कार्य झालेत ना मॅम, आम्ही कुठल्याही पदावर नव्हतो. कुठल्याही पदावर नसताना जर आपण एवढं काम करू शकतो तर मग पदावर आल्यावर आपण किती सेवा करू शकतो. आणि त्याचसाठी मला निवडणूक लढवायची आहे. आता प्रश्न थोडा गंभीर आहे.
तो याच्यासाठी म्हणाले मी, की कसं असतं नगरसेवकाच्या वरती पण भरपूर लोकं असतात. म्हणजे नगरसेवकावरतीही लिमिटेशन्स असतात त्यांच्या निर्णयावरती. आता तुम्ही जर पदावर निवडून आला, तर आल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं काही प्रॉब्लेम येईल, की तुमच्या मार्फत तुमच्या वरचे लोकं कार्य करत नाहीये. तुमचे जे काही प्रभागातले प्रॉब्लेम्स आहेत, जे वरच्या लोकांमुळे दाबले जात आहेत, त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली जात नाहीये. तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? हा प्रश्न आहे माझा. जोपर्यंत आपण सिस्टीम मध्ये जात नाही तोपर्यंत हे प्रश्न तरी आपल्या समोर येत नाही. आणि जो कोणी आपल्याला नडणार आपण त्याला फाडणार, कारण आपण जनतेचे सेवक आहे आणि आपल्याला इथपर्यंत जनतेने आणलंय. त्याच्यामुळं मी कधीही जनतेच्याच बाजूने उभी राहणार. आता खरं सांगायचं तर मी कालच तुमच्या प्रभागामध्ये एक सर्व्हे केला होता, जो तुम्हाला माहीत नाही अजून. पण आता मी सांगते, की मी सर्व्हे केला होता आणि सर्व्हे दरम्यान मीही हे अनुभवलं, की तुम्ही बऱ्यापैकी भरपूर वर्षापासून सर आणि तुम्ही दोघेही भरपूर काही कार्य केलेले आहेत आणि लोकांचे अनुभव तुमच्या प्रती खूप चांगले आहेत, की लोकांची ही अपेक्षा आहे, की ह्यावेळेस तुम्हाला ही संधी दिली गेली पाहिजे. तर मीही अनुभव केला आणि मलाही आवडेल, की तुम्ही निवडून येणारच. नक्की हे 100% तर आहेच. लोकांचा अनुभव मी घेतला त्या हिशोबाने मला ती कल्पना आली. तर मग आता पुढचेही काही नियोजन तुम्ही आखलेले असतीलच. जसं तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर लोकांच्या तुमच्या प्रभागात भरपूर अडचणी येतीलच. जरी लोकांना नाही आहे, पण समस्या लोकांच्या असतातच. आणि त्याच समस्या थोडक्यात दूर करण्यासाठी आपण कुठपर्यंत योजना आखलेल्या आहेत याच्याबद्दल थोडंसं मला सांगितलं, तर लोकांनाही कल्पना येईल, की तुमचं काय नियोजन झालेलं आहे पुढे. आता आम्ही जिंकून येणार हे तर 100% आहे. आणि तुम्ही जो आमच्या प्रभागामध्ये सर्वे केला त्यावरून तर तुम्हाला कळालंच असेल की राजेश जंगले पाटील आणि माझं त्या क्षेत्रात किंवा त्या जनतेसाठी आम्ही काय कार्य केलेलं आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की पुढे तुम्ही काय करणार, तर त्यासाठी आम्ही आत्तापासूनच प्लॅनिंग केलेलं आहे. बऱ्याचशा भागांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्या अडचणी लेखी पण घेतलेल्या आहे आणि त्यातल्या अर्ध्या ते जास्त अडचणी आम्ही सॉल्व्ह सुद्धा केलेल्या आहेत. आणि ज्या काही त्यांच्या मोठ्या अडचणी आहेत किंवा नाले ओपन आहे किंवा ते भरलेले आहे, आता यासाठी तर मला सिस्टीम मध्ये जावं लागेल. जे कार्य मी पर्सनल करू शकत होते ते मी त्यांचं केलेलं आहे. पण आता जे मोठे कार्य आपल्याला त्यांचे करायचे त्यासाठी निवडणूक लढवणं आणि त्या पदावर बसणं हे खूप गरजेचं आहे. कारण ज्या मोठ्या अडचणी आहेत त्या त्या पदावर बसल्यानंतरच दूर होऊ शकतात. आणि त्यासाठी या प्रभागाला आदर्श प्रभाग कसं बनवायचं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. आणि तुमच्या माध्यमातून मॅडम मी जनतेला एकच सांगू इच्छिते की माझा जो दरवाजा आहे जनतेसाठी कायम खुला आहे. त्यांना रात्री अर्ध्या रात्री कधीही अडचण आली तर ते आम्हाला कॉल करू शकतात. त्यांच्या अडचणी पूर्ण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. विकास आणि प्रगतीचे धडे देणारे लोक आम्ही खूप बघितले आजवर आणि खूप काही ऐकलंय त्यांच्याबद्दल. तर तो भागच वेगळा. पण आदर्श प्रभाग घडवण्याचा हा जो तुमचा संकल्प आहे, हा अगदी खूप चांगला आहे. हेच आदर्श प्रभाग घडवण्याचं हे जे विजन आहे तुमचं, ते घेऊन तुम्ही आज आमच्या समोर बसले आहात. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडून. तुम्ही नक्की पुढे विजय मिळेलच तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. आपल्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि नक्की तुम्ही पुढच्या पिढीला एक आदर्श प्रभागाचं उदाहरण देणारच. त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आपल्याला. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. अगदी धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.